यवतमाल वाशिम लोकसभा क्षेत्र के सांसद संजय देशमुख ने शिवसेना के शिंदे गुट में शामिल होने के अपने फैसले को जिले के विकास से जुड़ा महत्वपूर्ण कदम बताया है। चिंचोली स्थित अपने निवास पर आयोजित कार्यक्रम में उन्होंने कार्यकर्ताओं और नागरिकों से संवाद करते हुए अपने निर्णय के पीछे की वजह स्पष्ट की है। सांसद संजय देशमुख भारी बारिश के बीच रैली के माध्यम से अपने निवास स्थान पहुंचे, जहां बड़ी संख्या में कार्यकर्ता और समर्थक उनका स्वागत करने के लिए मौजूद थे। इस दौरान उन्होंने कहा कि जिले के विकास कार्यों को गति देने तथा रेल परियोजना जैसे महत्वपूर्ण प्रकल्पों को आगे बढ़ाने के लिए उन्होंने शिवसेना के शिंदे गुट में प्रवेश लिया है। उनका कहना था कि ठाकरे गुट में रहते हुए जिले को अपेक्षित निधि और विकास कार्यों के लिए पर्याप्त गति नहीं मिल पा रही थी, जिससे कार्यकर्ताओं और नागरिकों में नाराजगी थी। देशमुख ने कहा कि जनहित और विकास कार्यों को रोकने से बचाने के उद्देश्य से यह निर्णय लिया गया है। उन्होंने विश्वास जताया कि आने वाले समय में जिले की लंबित विकास परियोजना को पूरा करने के लिए वे पूरी ताकद से प्रयास करेंगे। पहिली प्रतिक्रिया अशी आहे की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही स्थायी खासदारांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय माझा संजय देशमुखचा एकट्याचा नव्हता, या स्थायी खासदाराचा होता। विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झाला पाहिजे हा प्रमुख उद्देश होता। खऱ्या अर्थानं यवतमाळ वर्धा नांदेड जी रेल्वे प्रकल्प आहे ती रेल्वे प्रकल्प आमच्या कार्यकाळात पूर्ण झाला पाहिजे। ह्या सुद्धा गोष्टी अनेक विकासाच्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सांगितल्या आणि त्यांनी मान्य केलेल्या आहे। भाऊ एकीकडे पाहिलं नाही ते आता ते काय बोलून राहिले काय नाही, आता सर्वसामान्य जनता आता तुम्ही पाहिलेली आहे। असं मारण्याचं आणि याचं करण्याचं त्या गोष्टीतला आम्ही काही थारा देत नाही। या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून काम करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि आम्ही मिळून या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सोबत घेऊन विकास सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। आणि मोठ्या प्रमाणावर नाही 80% लोक या ठिकाणी सोबत आलेले आहे। वाशिमचे असो यवतमाळचे असो सर्वसामान्य सर्व शिवसैनिक या ठिकाणी सोबत आलेले आहेत। त्यांना सुद्धा माहीत आहे 2 वर्षाच्या कार्यकाळात मी प्रामाणिकपणे सकाळी 6 वाजेपासून तो रात्री 11 वाजेपर्यंत इमानदारीनं प्रत्येक आलेल्या माणसाचं काम कसं करता येईल असा प्रयत्न केलेला आहे। फक्त येऊ शकलो नसल्यामुळं माझे हात त्या ठिकाणी टेकले होते म्हणून नाही आता योगायोग आहे। मी पहिल्या निवडणुकीत उभा होतो त्या दिवशी पाऊस आला, मी जेव्हा निवडून आलो त्याही दिवशी पाऊस आला, दुसऱ्या निवडणुकीत उभा झालो त्याही दिवशी पाऊस आला, आणि ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्याही दिवशी पाणी आलं आणि आज सुद्धा पाण्याचा योग आला। त्याच्यामुळे मला सुद्धा आनंद झालेला आहे। आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम परमेश्वराने या ठिकाणी केलेलं आहे। ही आपल्या सर्वांसाठी शेतकरी बांधवासाठी आनंदाची गोष्ट आहे। नाही निश्चितपणे विकासाचा दृष्टिकोन आम्ही समोर ठेवलेला आहे। मग भारतीय जनता पार्टी असो, अजित पवार गट असो आणि शिंदे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असो, आम्ही सामूहिकरित्या या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन आपण चांगलं काम करण्याचा, यवतमाळ जिल्ह्याला आणि वाशिम जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू।